चलचित्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा नवीन मूवीच्या ट्रेलरचा मी आज रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. लेट याच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण मूवी आता फक्त 2 दिवसावरतीच रिलीज राहिलेला आहे. तुम्हाला कळालं असेल कुठल्या मूवी बद्दल बोलतोय मी. आज 16 तारीख आहे आणि मूवी हा 18 तारखेला रिलीज होणार आहे. मूवीचं नाव आहे केसरी चॅप्टर 2. बरोबर, मूवीच्या नावावरून तुम्हाला थोडेसे काही वर्ष मागे गेले असतील केसरी मूवीवरती. त्या मूवी सारखा तर हा मूवी नसणार आहे. थोडा वेगळा असणार आहे. मूवीला दुसरं नाव जरी दिलं असतं तरी हा मूवी बॉक्स ऑफिसवर धमालच मचवली असेल. पण या मूवी तसा बी धमाल मचवणार आहे कारण याच्यामध्ये मला असं वाटतं की बॉलिवूडचं कमबॅक होऊ शकतं. कारण तुम्ही अक्षय कुमार सरांना बघितलं ते मागच्या 3 महिन्यापासून अक्षय कुमार सरांची कुठलीच मूवी आलेली नाहीये. असा एकमेव बॉलिवूडमध्ये जो ऍक्टर आहे की जो असा याच्यामध्ये म्हणजे 3-3 महिन्याला एक मूवी आणतो. पण या टाइमला त्यांनी थोडा वेळ घेतलाय आणि बॉलिवूडला कमबॅक करण्यासाठी आणि स्वतःला सुद्धा कमबॅक करण्यासाठी अक्षय सरांनी याच्यामध्ये काम केलं आहे. तुम्ही जर अक्षय सरांचा हा ट्रेलर बघितला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला ढासू एंट्रीमध्ये त्यांची एंट्री दिसते आणि थोड्याफार काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला विलन पण एकदम ढासू आहे आपला. हा मूवी मला असं वाटतंय की बॉलिवूडला थोडंफार कमबॅक करू शकतं आणि हा मूवी थिएटरमध्ये जाऊनच बघितला पाहिजे. टोरंट असेल तर डिलीट करा कारण अशा मूवींचा आस्वाद तुम्ही हा थिएटरमध्येच घेतला पाहिजे. मूवी रिलीज झाल्यानंतर तर आपण 100% याचं करूया. पण आता तुम्ही जर बघितलं असेल तर अक्षय सरांचा ढासू अंदाज डॉली एल सगळ्यांनीच बघितलाय. तो पण मूवी पुन्हा येतोय जॉली एल सोबत. तो पण आता 18 एप्रिल नंतर त्याचा पण ट्रेलर रिलीज होणार आहे. तो तर ढासू असणारच आहे कारण जॉली एल 2 दोन्ही पण मूवी ढासू होते. अक्षय सरांची ऍक्टिंग ढासू होती. पण याच्यामध्ये सरांनी वकिलाचाच रोल केलेला आहे आणि तो पण एक किती त्याच्यामध्ये एनर्जी ऍक्टिंग जर सगळ्या गोष्टी बघितल्या असेल आता सध्या तरी स्काय फोरचाच ऑडियन्स वरून हे म्हणजे ऑडियन्सच्या डोक्यातून चाललं नाहीये. मूवी कुठला बघितला पाहिजे हे तुम्ही विचार केला पाहिजे. आता सिकंदर सारखा भंगार मूवी जर तुम्ही बघायला जाता आणि केसरी चॅप्टर 2 सारखा मूवी जर तुम्ही बघायला जात नाही तर ही खंत आहे ऑडियन्सची. अशी ऑडियन्स खरंच अशा ऑडियन्सनी थोडंफार कुठं आपले पैसे स्पेंड केले पाहिजे हे पण थोडंफार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण अशा मूवींना जर तुम्ही रिस्पॉन्स देत नाही तर क्रिएटर्सला पण वाटलं पाहिजे ना की ऑडियन्ससाठी काहीतरी चांगलं बनवून घेता आलं पाहिजे. नाही तर सिकंदर सारखा मूवीला तुम्ही 158 कोटीची कमाई करून देता ज्या मूवीमध्ये काही सुद्धा पडलेलं नाहीये आणि ती लोक 158 कोटी रुपये कमवल्यानंतर ते लपवण्याचा प्रयत्न करतात स्वतःला. तर त्यामध्ये मजा नाही ना. आता केसरी 2 वर जर बोलायचं झालं असेल तर केसरी 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल अक्षय सरांची ऍक्टिंग. याच्यामध्ये तुम्हाला नवीन चेहरे पण बघायला भेटणार आहेत. नवीन चेहरे नाही म्हणू शकत, जुने चेहरे आहेत बहुतेक. पण नवीन चेहरा म्हणजे तुम्हाला जर बघायला झालं तर अनन्या पांडेला यांनी घेतलेला आहे आणि मला असं वाटतं यावेळेस अनन्या पांडे सुद्धा कमबॅक करण्याची तयारीमध्ये आहे कारण तिला एकच डायलॉग दिलाय. तिचा एकच डायलॉग तुम्ही जर बघितला असेल आपल्या ट्रेलरमध्ये तर तो एवढा काही खास नाही, एनर्जेटिक नाहीये. पण मला थोडंसं काहीतरी या मूवीमध्ये थोड्या काही गोष्टी म्हणजे ट्रेलरमध्ये थोडं वाटलं की याच्यामधले जे इंग्रज यांनी घेतलेले आहेत ते थोडेसे म्हणजे एवढे पॉवरफुल वाटत नाहीयेत. पण डिपेंड सांगता नाही येत कारण ट्रेलरमध्ये खूप साऱ्या इमोशनल गोष्टी सुद्धा जोडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की मूवीवरती आपण बोललेलं बरं राहील कारण 2 दिवसानंतरच हा मूवी येतोय आणि मी जाऊन थिएटरलाच बघणार आहे. आता मी जरा थोडी स्टोरीकडे जातो. स्टोरी थोडी इमोशनल आहे. तुम्ही जर काही सीन बघितले असतील तर त्याच्यावरूनच तुम्हाला असं वाटेल की सगळं काही बोलून जाते स्टोरी. थोडीफार स्टोरी रिव्हील झाली आहे. विलन पण त्या लेवलचा असल्यामुळे विलन पण म्हणजे ही जोडी आमने सामने जेव्हा येणार तेव्हा अक्षय सर आणि त्यांची ऍक्टिंग बघण्यासारखी असणार किंवा त्यांच्यातला तो जो जोश आहे किंवा ते जे बोलण्याची पद्धत आहे ते सगळं बघण्यासारखं असणार आहे. सिनेमॅटोग्राफीला जर आपण पकडायला गेलं तर जसं केसरीमध्ये जशी कलर्स वगैरे शेड्स वगैरे सिनेमॅटोग्राफीच्या द्वारे यूज केले होते, लाइटिंग्स वगैरे यूज केले होते, त्याच्याहून सुद्धा एक थोडीशी स्टेप म्हणू शकतो किंवा काय थोड्याफार गोष्टी म्हणू शकतो यामध्ये यूज केलेल्या आहेत. कारण ती जी स्टोरी होती ती थोडी वेगळी होती आणि ही जी स्टोरी आहे ही थोडीशी वेगळी आहे कारण याच्यामध्ये सगळं काही कोर्टच्या माध्यमातून चालणार आहे आणि तुम्हाला हे बघण्याला पण मजा येईल कारण थोडीशी इमोशनल अशी ही केस होती आणि ती कशा पद्धतीने हँडल होते आणि कशा पद्धतीने याच्यावरती काम केलं गेलं हे पण तुम्हाला एक स्टोरी बघितल्याचं बघू शकता आणि पूर्णपणे तुम्ही फॅमिली सोबत हा मूवी जाऊन बघू शकता. पण मला थोडा अनन्या पांडेच्या बाऱ्यात थोडंसं वाटतंय की हिने जे काम केलंय याच्यामध्ये ते कसं असेल, काय असेल आणि या कामाचं काय महत्व
तिचं या पिक्चरसाठी ठरेल, किंवा असं बी होऊ शकतं की तिची प्रशंसा याच्यामध्ये खूप जास्त होऊ शकते का. पण मी तुम्हाला एक सांगतो की अक्षय सर हे पुन्हा कमबॅक करणार आहेत. मूवीज नाही पण काहीतरी ढासू असं त्यांनी या मूवीमध्ये केलेलं आहे, आणि या मूवी नंतर त्यांना सगळी पब्लिक त्यांची वाह करेल असं मला वाटतंय. तर बघूया, मूवी आल्यानंतर 18 तारखेला हा मूवी येतोय. टोरंटवर नका बघू प्लीज, हा मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण जे क्रिएटर असतात त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते या मूवीसाठी, आणि त्या पद्धतीने ते मूवी बनवतात, त्यांची जी जान लावतात या टीमसाठी. हे खूप महत्वाचं काम असणार आहे, आणि सगळ्याच गोष्टीसाठी, ऍक्टरसाठी किंवा बाकी इतर गोष्टी जरी घेतल्या तरी हा महत्वाचा असू शकतो मूवी. तर आपण 18 तारखेला हा मूवी सगळेजण थिएटरला जाऊन बघूया, आणि बघूया. मी याचा ट्रेलर करवीनच, मी करीनच, आणि मला वाटतं मी 100% अनन्या पांडेची प्रशंसा या तोंडाने करेल असं मला या मूवी मधून वाटत आहे. तरी चलचित्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.